आपण ग्रामसेवक आणि सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संदर्भात छोटीशी माहिती पाहत आहोत। तर सरपंचचं पद ह्या गावचा राजकीय प्रमुख असतो आणि ग्रामसेवक हा प्रशासकीय प्रमुख असतो। त्याचबरोबर निवड ही गावातील लोक, सरपंचाची निवड गावातील लोक करतात, तर जिल्हा निवड मंडळ हे ग्रामसेवकाची निवड करत असते। सरपंचाचा कालावधी साधारणतः 5 वर्षे असतो। एका गावचा ग्रामसेवकाचा कालावधी 3 वर्षे असतो। 3 वर्षानंतर ग्रामसेवकाची बदली होत असते। आता अध्यक्ष, ग्रामसभेचा अध्यक्ष, ग्रामपंचायतचा अध्यक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या ठिकाणी सरपंच असतो। तर या सर्व बाबीचा पदसिद्ध सचिव हा ग्रामसेवक असतो। तर प्रतिमाहा मानधन आणि भत्ते या ठिकाणी, पुन्हा मानधन हे सरपंचाला दिलं जातं, सोबत भत्ते आणि वेतन हे नियमानुसार वेतन हे ग्रामसेवकाला दिलं जातं, सोबत भत्ते देखील दिले जाते। दोघांच्याही नावानं संयुक्त खातं असतं, त्या खात्याचा सर्व व्यवहार दोघं सांभाळत असतात। त्याचबरोबर सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामपंचायतमधील हंगामी कर्मचाऱ्याची निवड हे दोघे मिळून करत असतात। थांबूया।